नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या क्लासेसचे जे काही सगळे सिलेक्शनमध्ये जे विद्यार्थी येत असतात, ह्या सगळ्यांचा संघर्षसुद्धा फार मोठा असतो. म्हणजे बऱ्याच अपयश त्यांनी झेललेलं असतं आणि त्या अपयशातनं त्यांनी खचून न जाता परत त्याच्यामध्ये उभं राहून आपलं यश त्याच्यामध्ये मिळवलेलं असतं. मग हा जो सगळा संघर्ष आहे, हा संघर्ष आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणासुद्धा देत असतो. आज अशाच प्रकारचे आपले एक सिलेक्शनमधले एक विद्यार्थी आपण आपल्या सगळ्यांसमोर त्यांचं इंटरव्ह्यू आपण घेत आहोत. त्यांनी पूर्वपरीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली, मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली, पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना काय काय प्रकारच्या समजा अडचणी होत्या किंवा काय काय स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली, मुख्य परीक्षेसाठी त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली, तसेच इंटरव्ह्यूसाठी सुद्धा त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आपले हर्षवर्धन कान्हाव सर आहेत. ते आता JMFC झालेले आहेत आणि यांच्याबद्दल एक गोष्ट आता मी यांना पण सांगितलं की हे स्वतः JMFC तर झालेलेच आहेत, पण आपल्या क्लासेसचे जे टोटल 76 जजेस झालेले आहेत, ठीक आहे, ह्याच्यातल्या बाकीच्या 75 जजेसला बनवण्यामध्ये माझ्यासारखंच यांचंसुद्धा योगदान महत्त्वाचं आहे. त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. नोट्स वगैरेसुद्धा जे आपण बनवत होतो, जे क्लासेसचे आता मी सगळे आपण लेक्चरमध्ये प्रत्येक गोष्ट सांगून ते नोट्स आपण प्रॉपर डिक्टेट करून घेतो, पण ते डिक्टेट केलेले जे नोट्स आहेत हे सगळे प्रॉपर सुंदर अक्षरामध्ये आणि जसे परीक्षेमध्ये लिहायला पाहिजे त्या पद्धतीने मेंटेन करायचं काम सर त्याच्यामध्ये करत होते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना हे नोट्ससुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपवर त्यांनी प्रोव्हाइड केले. आपल्या क्लासेसच्या सगळ्या जे सगळे नोट्स आपल्या PDF अवेलेबल आहेत, ह्या सगळ्या यांच्या अक्षरामध्ये त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं, कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना आपल्या मनामध्ये थोडंसं कशी एक संकुचित वृत्ती असते की म्हणजे माझं सिलेक्शन राहून जाईल आणि बाकीचेच लोक पुढे जातील, ठीक आहे. पण तशा प्रकारचा कुठलाही विचार न करता आपल्यासोबत तयारी करणारे जे सगळे आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन जायची जी वृत्ती आहे, ठीक आहे, ती वृत्ती म्हणजे हर्षवर्धन सरांनी आपल्या तयारीमध्ये सगळी दाखवली. त्याच्यामुळे आपण म्हणजे आपल्या क्लासेसच्या वतीने त्यांचं सगळ्यांच्या वतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये आभार व्यक्त करतो किंवा त्यांचं आपण परत एकदा आपण अभिनंदन करतो. आता मी सरांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये तुमचा जो सुरुवातीला तुमचा जो संघर्ष आहे, ठीक आहे, तुम्ही याच्या अगोदर परीक्षा JMFCची कधी दिली होती, ठीक आहे, लॉ वगैरे तुम्ही कुठे कंप्लीट केलं आणि त्याच्यामध्ये आयुष्यातलं जे काही बाकीचा संघर्ष जो आहे, ठीक आहे, तो त्यांनी थोडक्यामध्ये सांगावं. नमस्कार. पहिले तर तुमचे फार फार आभार सर. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे आज हे सगळं काही शक्य होते. आणि मी 2019 साली लॉ माझं कंप्लीट केलं वर्ध्यालाच, यशवंत महाविद्यालयातून. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यानंतर 2020ची पहिली ॲड आली. तर 2020ची ॲड आली असताना तेव्हा मी स्वतः अभ्यास करून प्री दिली होती आणि प्री माझी निघाली. त्यानंतर मेन्स दिली, तर मेन्स काही ती होऊ शकली नाही. दुसरा पेपर जो होता क्रिमिनलचा, त्यात मला मार्क मिळाले नाही, त्यामुळे ते क्वालिफाय काही मी झालो नाही. त्यानंतर मी प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली आणि 21 साली जो अटेम्प्ट आला होता त्यात ते कॅटेगरी ओपन असल्यामुळे 25 वर्ष निघून गेली होती आणि 3 वर्षांची प्रॅक्टिस व्हायची होती. त्यामुळे त्याच्यासाठी मी क्वालिफाय नव्हतो, त्यामुळे तो फॉर्म भरण्यात आला नाही. त्यानंतर 2022ची ॲड जी आली तेव्हा मग ते म्हणजे मी ठरवलेलंच होतं की चांगला अभ्यास करायचा आहे आणि मग क्लासेस पण जॉईन केले होते. आणि मग तेव्हा ठरवलं असल्यामुळे प्रीचा अभ्यास मग तुमच्या मार्गदर्शनाखाली तो चालू झाला. प्रीला सुरू असतानाच ते पहिल्यांदाच सगळ्या कॉन्सेप्ट आणि बाकी सगळं जे आहे ते सगळं क्लिअर केलेलं होतं. म्हणजे मला असं वाटत नाही की प्रीसाठी काहीतरी वेगळं आपण करायला लागतं, मेन्ससाठी खूपच काहीतरी वेगळं करावं लागतं आणि इंटरव्ह्यूसाठी पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, असं नाही आहे ते. त्याचं मला असं वाटतं की बेसिक जे आहेत ते आपण पहिले क्लिअर करून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्री ज्या दिवशी द्यायचं आपण डिसाईड करतो त्या दिवशीपासूनच आपले जेवढे काही बेअर ॲक्ट्स आपल्याला आहेत ते सगळे आपले वाचन व्हायला पाहिजे, बारीक वाचन व्हायला पाहिजे. पहिलं रीडिंग फार महत्त्वाचं, ज्यामध्ये सगळी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर त्या बेअर ॲक्ट्सचं सुद्धा रिव्हिजन करायला पाहिजे, परत ते वाचायला पाहिजे. ॲटलिस्ट 3-4 रीडिंग तरी ते व्हायला पाहिजे. तेव्हा मग त्या सगळ्या कॉन्सेप्ट एकदा आपल्याला आल्या आणि बेअर ॲक्टचे मग स्वतःचे नोट्स ज्याप्रमाणे आपण काढून घेतले होते क्लासेसमध्ये देखील, त्यातलं महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये असे काही महत्त्वाचे एरिया असतात जिथून फार क्वेश्चन निघतात. काही असे असतात की जिथनं निघत नाहीत तेवढे, पण शक्य तेवढे क्वेश्चन्स काढून त्याची प्रॅक्टिस करणं, MCQs पुन्हा सॉल्व करून बघणं, हे प्रीसाठी एक महत्त्वाचं आहे. मेन्ससाठी बघता त्याचा काही वेगळा असा अभ्यास नव्हता. मेन्ससाठी जे नोट्स तयार करण्याचं होतं, म्हणजे प्रीसाठी असलेला कॉन्सेप्ट. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रीसाठी जेव्हा आपण कॉन्सेप्ट क्लिअर करतोय ते आपल्या इंटरव्ह्यूपर्यंत आणि नंतर काम करताना सुद्धा आयुष्यभर कामी येणार असतात.
त्या एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या असल्या की मग तुम्हाला कोणी म्हणजे कामात काही पुढे एवढी अडचण जाणार नसते. आणि पुढचं मग फक्त एक स्ट्रॅटेजी असते परीक्षेसाठी काय करायचं तेवढीच. पण बेसिक जे आहे ते आपलं नॉलेज जे आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि सगळं ते आपलं पहिल्यांदाच आपण केलं पाहिजे पहिल्या रिडिंगपासनं. त्यानंतर मेन्समध्ये आपण क्लासेसमध्ये देखील नोट्स तयार करून घेतल्या होत्या. त्या नोट्समध्ये ज्याप्रमाणे तुम्ही रेफरन्स बुक्स सांगून देखील त्या नोट्स आमच्याकडून करून घेतल्या होत्या तयार. आणि त्यामध्ये मग त्या नोट्स बरोबर अरेंज करणं, त्या नोट्सचं परत वाचन करणं, त्याची परत परत रिव्हिजन करणं. म्हणजे करायचं असं फारसं नाही आहे, आपल्या रिव्हिजनवर फार जोर द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण माणसाची सवयच असते विसरणं ही. त्यामुळे ते परत परत आपल्याला आठवण करून द्यायला लागते. कॉन्सेप्ट जरी क्लिअर असली तरी असे काही पॉईंट्स असतात मेन्समध्ये की आपल्याला हा प्रश्न आल्यानंतर हे पॉईंट्स आपण लिहिले पाहिजे. त्यातला एखादा बारीकसा पॉईंट जरी आपला चुकला किंवा विसरलं तर ते ॲन्सर खूप शॉर्ट व्हायला लागतं. किंवा कधी कधी आपण ॲन्सर पहिलेपासून फ्रेम जर नसलं तर वाटेल तसं आपण ते लांबवत जातो, त्याला काही असं एक फ्रेमिंग नसतं. त्यामुळं कदाचित कमी मार्क्स मिळू शकतात. तर ते न करता एक प्रॉपर आपल्याकडे शॉर्ट नोट, लॉंग ॲन्सर्स यांचे म्हणजे एका कॉन्सेप्टवरचे शॉर्ट नोट्स आणि लॉंग ॲन्सर्स तुम्ही जसे सांगितले होते त्यानुसार ते रेडी होते सगळे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा त्याचं रीडिंग करायचो आणि पेपर सॉल्व करून बघणं मग शेवटी हे एक महत्त्वाचं होतं. जेवढे आपण सॉल्व करतो पहिल्यांदा तर 4, 4.5, 5 तास लागतात पेपर सॉल्व करायला गेलो मेन्सचा. तर नंतर मग ते 3, मग 2.25, कधी कधी 2.5 तासात देखील व्हायला लागतं. तर माझं 15 ते 20 मिनटं आधी मेन्सचा पेपर कंप्लीट झालेला होता. त्यामुळं असं म्हणजे आणि पेपर तसा पूर्ण सोडवला होता. मेन्सचा पेपर हा पूर्ण सोडवायला पाहिजे, म्हणजे तीच प्रॅक्टिस करायला पाहिजे की पूर्ण पेपर व्हायला पाहिजे. काही लोकांचं कसं होतं की क्लॅरिटी असते, सगळं असतं, ॲन्सर रायटिंग देखील चांगलं असतं, पण टाईम मॅनेजमेंट हा जो मेन्समधला भाग आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो की सगळे उत्तर येत असतात परंतु तो टाईम मॅनेज न झाल्यामुळे 3 तासात पूर्ण पेपर होत नाही. मग अशा वेळी 80, 85, 90 मार्काचा पेपर जर अटेम्प्ट झाला तर तो पुढचा जो 10-15 मार्कांचं क्रुशियल मार्किंग असते ते आपलं मागं चाललं जातं. त्यामुळं कदाचित मेन्समध्ये अडचण जाते बऱ्याच लोकांना. तर ते होता कामा नये. आपला 3 तासात पेपर व्हायलाच पाहिजे. त्यांनी 3 तासच दिलेत, त्यामुळे 3 तासाच्या आत तो पेपर होऊन 10 मिनटं तरी शिल्लक असायला पाहिजे की आपण पेपर सगळे एकदा बघून घेतला पाहिजे, काय काय लिहिलं आहे आपण, त्यात काय राहिलं आहे का किंवा काय, किंवा क्वेश्चन सगळे आपण अटेम्प्ट केलेत का नाही. कधी एखाद्या वेळी असं होतं की आपल्याला वाटतं आपण यातले सब क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेत, आपण पुढच्या क्वेश्चनला जातो, आपल्याला लक्षात राहत नाही की यातले 2 करायचे होते, आपण एकच लिहिलं आणि आपल्याला वाटलं का 2 झाले. तर ते शेवटी त्याच्यासाठी पण आपल्याला वेळ ठेवायला पाहिजे कुठेतरी. त्यानंतर जेव्हा आपण पेपर सॉल्व करतो, आता माझं जे काही मित्रांसोबत देखील आमच्या क्लासेसमधल्याच लोकांसोबत आमचं देखील बोलणं व्हायचं. मग आम्ही डिस्कससुद्धा करायचो एकमेकांसोबत कॉन्सेप्ट्स आणि सगळं एकमेकांच्या टिप्स. त्यातली एक टिप अशी होती की एका मित्राने मला सांगितलं होतं की एकाच ठिकाणी आपण जर देतोय पेपर, एकाच ठिकाणी पेपर द्यायचे नाही. तुम्ही जिथं पेपर सोडवताय घरी, तुम्ही जागा देखील चेंज करत राहा, म्हणजे त्याने देखील फरक पडतो. तुम्हाला तिथं अगदी नवीन वाटायला नको. म्हणजे अगदी तिथं गेल्यावर छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात की समोरच्याची पाठ आपल्या पेपरला लागते, किंवा तिथं तो टेबल डेस्क कसा आहे, कधी सरळ लेवल नसते किंवा काय. या सगळ्या गोष्टींची देखील म्हणजे बारीक बारीक अशा काही काही गोष्टी असतात ज्या इनपुट्स मिळतात. त्यामुळं हे देखील चांगलं की एक सोबत चांगली असायला हवी. आपले जे एक सर्कल आहे त्यात देखील देवाणघेवाण व्हायला हवी. अशा छोट्या छोट्या टिप्स आपल्याला सगळीकडून मिळतात, त्या आपण घ्यायला पाहिजे जिथून जिथून मिळत असतील तिथून. याचा अर्थ असा नाही की आपण म्हणजे त्यातच सगळं गुंतून राहायला पाहिजे, बाकी अभ्यास सोडून देता चालणार नाही. त्याच्यामुळे मेन्सचा पेपर हा असा दिला होता मी, 15 मिनटं आधी झालेला होता. तर पूर्ण पेपर झाला असल्यामुळे मला थोडा आत्मविश्वास होता की क्वालिफाय होऊन जाईल म्हणून. त्यामुळं मी लगेच इंटरव्ह्यूची देखील तयारी चालू केली. तयारी म्हणजे अशी काही नव्हती. मला असं पर्सनली वाटतं की इंटरव्ह्यू जे काही तुमचं वय असेल, तुम्ही जन्म घेतल्यापासून जे काही आजपर्यंत केलं आहे त्या सगळ्याचीच ती एक टेस्ट असते. म्हणजे तुम्ही ॲज अ लॉयर, ॲज अ पर्सन देखील कसे डेव्हलप झाला अगदी शाळेपासनं, त्याला तुम्ही काही अशी 1-2 महिन्यात मी आता लगेच म्हणजे माणूस म्हणून बदलून जाणार आहे आणि लगेच मी पॅनलसमोर जाऊन काहीतरी वेगळा माणूस होणार आहे असं काही ते होणार नसतं. त्यामुळे ही एक मोठी प्रोसेस असते. आता जसं आमची प्रोसेस देखील खूप लांब चालली, 2-2.5 वर्ष.
त्यामुळे मला असं वाटतं ॲज अ पर्सनसुद्धा या प्रोसेसनी बरंच काही आम्हाला शिकवलं. तर या सगळ्याचं एक रिप्रेझेंटेशन आपण इंटरव्ह्यूमध्ये त्यांना दाखवत असतो की म्हणजे काय एक माणूस म्हणून देखील आपण इव्हॉल्व्ह झालो आहे याची सुद्धा ती एक टेस्ट असते असं मला वाटतं. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी वेगळं न करता आपली जी काही प्रॅक्टिस आपली झाली असेल, जसं मी प्रॅक्टिस करूनच केलं, सिनियरकडे प्रॅक्टिस होतीच माझी चालू. फक्त मेन्स जेव्हा आली होती तेव्हा काही महिने मी कोर्टात गेलेलो नव्हतो. तेव्हा देखील ऑफिस चालू होतं, ऑफिसला मी जायचो, नंतर घरी यायचो, अभ्यास करायचो दिवसभर, कोर्टात जायचो नाही. आणि ऑफिस एक 15-20 दिवस मी ऑफिस देखील मग बंद केलं होतं मेन्सच्या पेपरच्या अगोदर. तेव्हा मात्र मग पूर्ण वेळ मी घरीच अभ्यास करायचो. आणि इंटरव्ह्यूसाठी एक महत्त्वाचं म्हणजे मेंटल स्टेट जी आपली असते, टेन्शन येता कामा नये. एक स्कोप आपल्याला ठरवायला पाहिजे, कारण पॅनलला क्वेश्चन विचारायला काही स्कोप नाही आहे, तिथे काहीच लिमिट नाही आहे, ते काहीसुद्धा विचारू शकतात. त्यामुळे आपण आपला एक फ्रेमवर्क आखून घ्यायला पाहिजे की आपण काय काय करणार आहोत. आपला एक स्कोप आपण डिफाईन करून ठेवला पाहिजे की आपली पर्सनल प्रोफाईलवर येणारे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण रेडी करून ठेवायला पाहिजे. याच्यात अशा नवीन कॉन्सेप्ट किंवा नवीन नॉलेज असं काही नसतं. एक इन्फॉर्मेशन आपल्याला थोडीशी घेऊन ठेवावं लागते स्वतःविषयी, आपण जिथं शिकलो आहे, ज्या जिल्ह्यात आपण वाढलो आहे त्याविषयी, आपल्या प्रॅक्टिसविषयीचं काय काय येऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं, आपल्या केसेस कोणत्या विचारल्या जाऊ शकतात, त्याच्यासाठी आपण थोडं केस स्टडी असा करून ठेवायला पाहिजे की या केसेस बघितल्या होत्या आपण, त्यामध्ये इश्यूज काय होते, त्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स कुठले फाईल केले होते, प्लेंट कशी फाईल केली होती, त्याच्यानंतर त्याचे एव्हिडन्सेस काय दिले आहेत, आपण त्याला कोर्टानं कसं ॲप्रिशिएट केलं आहे, डिस्पोजलमध्ये जजमेंट त्याचं कसं दिलं आहे, कुठल्या रिझनिंगवर दिलं आहे, यावरचे देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर कनेक्टिंग काही जे ॲक्ट्स असतील त्या संबंधीचे येऊ शकतं, जसं की आपल्याला व्हॅल्युएशन वगैरेचं काही नसतं मेन्सला, पण हे व्हॅल्युएशन कुठल्या ॲक्टनुसार होतं, स्टॅम्प कोर्ट फीज ॲक्ट किंवा सूट्स व्हॅल्युएशन ॲक्ट, याचं थोडं तरतुदी बघून घेणं. एक इंट्रोडक्टरी नॉलेज आपल्याला असायला हवं की व्हॅल्युएशन कसं होतं काय, हे जे प्रॅक्टिशनर म्हणून बसतात त्यांच्यासाठी. आणि फ्रेशर्स लोकांना सुद्धा थोडं कोर्टाचं नॉलेज घ्यायलाच पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही कोर्टात गेले नसाल कधीच तरी इंटरव्ह्यूसाठी तरी काही दिवस तरी कोर्टात जाऊन एक तिथलं फंक्शनिंग सगळं बघून घेणं, तिथल्या लोकांना जाऊन किंवा एखादे सिनियर जे असतील त्यांना विचारून कोर्टाचं फंक्शनिंग कसं चालतं, सूट्स कसे चालतात हे विचारून घेणं आणि त्याची माहिती करून घेणं हे एक महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करताना एक स्कोप ठरवून घेतला. सगळ्यात पहिले प्रोफाईल केली, त्यानंतर केस स्टडीज केल्या. जनरल जे काही आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्या गावाविषयी किंवा आपल्या जिल्ह्याविषयी, आपल्या भागाविषयी जी काही माहिती असते जनरल, जी काही विचारलं जाऊ शकते, किंवा आपले शैक्षणिक संस्था ज्या काही जिथं आपण शिकलो त्यांच्या बाबतीतले काही नॉलेज हे ठेवलं मी, इन्फॉर्मेशन गॅदर करून, आणि त्याची एक वही करून ठेवली होती. एक करंट लिगलची एक वही करून ठेवली होती, ज्यामध्ये पेपर वाचणं हे मी चालू केलं होतं. मग पेपरमधल्या आर्टिकलनुसार सध्या करंट लिगलमध्ये काय आहे हे मी वाचायला लागलो होतो. मी इंडियन एक्सप्रेस वाचायचो, त्यामध्ये चांगले सदर यायचे, आणि लॉच्या एक एक्सप्लेन्ड लॉ म्हणून सुद्धा त्यात एक यायचं सदर, तर त्यामधले मी लिहून ठेवायचो. त्याच्या संबंधी तरतुदी काय आहे, कुठं कॉन्स्टिट्युशनल किंवा लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत त्या एक बघून ठेवणं. तर हे एक मी करून ठेवलं होतं, म्हणजे करंट लिगल, प्रोफाईल आणि आपले प्रॅक्टिस, आणि हे सगळं तर आहेच. आणि आपले जे 12 सब्जेक्ट आहेत ते तर आपले परत परत तुम्ही रिव्हिजन करतच राहायला पाहिजे त्या गोष्टींचं, कारण त्या 12 सब्जेक्ट्सवर तर विचारणारच आहेत ते. आता नवीन आलेले ॲक्टसुद्धा आम्हाला करावे लागले, कारण आमच्या वेळी मेन्सला ते नव्हते, परंतु ते नंतर आल्यामुळं नोटिफिकेशन निघाल्यामुळे त्यावर प्रश्न येणं हे अपेक्षितच होतं. त्यामुळे ते सुद्धा आम्ही बदल करून ठेवले होते. म्हणजे नवीन ॲक्ट मी पूर्ण जरी नसले केले, जुने ॲक्ट वाचून ठेवलेले होते, आणि नवीन ॲक्टमध्ये काय चेंजेस आहेत हे सुरुवातीला करून जर बघितलं तर ते थोडं सोपी जायला होतं. म्हणजे आपण ॲक्ट आपले जे जुने झालेले आहेत त्या लोकांसाठी खास करून त्यांनी तेच ॲक्ट पक्के ठेवायला पाहिजे. फक्त त्यात आता नवीन यात काय काय बदल झाले आहेत तेवढे जरी बघून ठेवले तर ते जास्त सोपी जाईल ट्रान्झिशन करायला आपल्याला, कारण आपल्याकडे जे पहिले प्रिंट झालेलं असतं डोक्यात ते जास्त पक्क बसलेलं असतं. त्यामुळं बऱ्याच लोकांना ते नवीन ॲक्टमुळे बरेच लोक घाबरतात की आता नवीन ॲक्ट येणार आहेत तर मग आपल्याला सगळं नवीन करायला पाहिजे. असं काही नाही, त्यात नवीन असं फारसं नाही आहे. जे काही नवीन आहे तेच फक्त ॲडॉप्ट करायचं आहे, बाकी तर सगळं त्यांनी जुनं पण ठेवलेलं आहे त्यात. त्यामुळं ते केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कॉन्फिडन्स एक असतो. आपण जेवढा स्कोप ठरवलेला आहे आपला त्यात आपण 100% करायला पाहिजे. त्याच्या बाहेरचं ते विचारू शकतात, पण त्यामुळं असं पॅनिक होता कामा नये. आपण स्वतःवर एक विश्वास ठेवायला पाहिजे की ॲज अ पर्सन हे सगळं हँडल करू शकतोय.
त्यामुळं म्हणजे ते जरी आपला इंटरव्ह्यू घेणारे हे फार मोठे जरी असले तरी ते आपल्याला त्यांच्या आयुष्यातले काही मिनटं आपल्यासाठी देणार आहेत, ही आपल्यासाठी देखील मोठी गोष्ट आहे. तर आपण देखील काहीतरी अचीव केलं आहे म्हणूनच ते घेत आहेत, हा एक आत्मविश्वास आपण पण ठेवायला पाहिजे आणि तो एक हिमतीने त्या इंटरव्ह्यूला सुद्धा समोर जायला पाहिजे. आता अभ्यासाच्या बाबतीत एक सांगावं असं वाटतं की काही लोकांना अभ्यास करताना असं वाटतं की एवढा 7-8 तास अभ्यास, 10 तास अभ्यास कसा करायचा, होत नाही किंवा असं काही. यासाठी मी एक केलं होतं, म्हणजे अगदी 12वीमध्ये वगैरे असताना आमच्या एका सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आदर्श टाइम टेबल ठेवायला जाल, तो कधीच पाळला जाणार नाही. आदर्श टाइम टेबल जो असतो आपल्या टेबलला लावलेला की 8 वाजता सगळं करून बसायचं, मग 12-1 पर्यंत अभ्यास करायचा, मग उठायचं जेवणासाठी, मग नंतर पुन्हा बसायचं, हे न करता तुम्ही एक प्रॅक्टिकल टाइम टेबल ठरवा. तर मी काय केलं, एक डायरी मेंटेन करायचो. त्यामध्ये मी जेव्हा बसायचो अभ्यासाला तो टाईम मी नोट डाऊन करून ठेवायचो. मग मी जेव्हा उठायचो तो मी टाईम नोट डाऊन करून ठेवायचो. ते किती मिनटं झाली असतील, अगदी 10 मिनटं जरी मी बसलो असेल आणि काही कामाला उठलो ते 10 मिनटाची देखील मी नोंद करून ठेवायचो की आजचे हे 10 मिनटं सुद्धा झालेले आहेत आपले. आणि असं झाल्यावर आपल्याला 1-2-4 दिवस जर हे बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं की आपला किती अभ्यास होतोय असा एकंदरीत. मग तो एक म्हणजे आपणच स्वतःशी एक कम्पीट केल्यासारखं किंवा एक प्रगती आपल्याला स्वतःसोबतच कम्पेअर करायला पाहिजे की उद्या यापेक्षा जास्त करायला पाहिजे, परवा यापेक्षा जास्त करायला पाहिजे. तर अशानुसार मग तो वाढत जातो. तर ते मी केलेलं होतं. आणि मेन्सच्या बाबतीत मग मी फोन वगैरे ऑफ ठेवायचो जेव्हा अभ्यास करायचा असायचा तेव्हा. तर तेही एक महत्त्वाचं आहे की कामापुरता फोन तेव्हा मी वापरला होता. मेन्स मला असं बघता, आता तिन्ही परीक्षा बघता मेन्स ही सगळ्यात महत्त्वाची वाटते. कारण तिथं ती आपल्या हाती बरंच काही असतं तिथं, जे की इंटरव्ह्यूमध्ये तेवढं नसतं. आणि इंटरव्ह्यू बाकीसुद्धा बऱ्याच गोष्टींची परीक्षा असते, पण मेन्स ही आपल्या दिलेल्या विषयांवरची आधारित आपल्या हाती असलेली एक परीक्षा असते. त्यामुळे ती मेन्सचा अभ्यास हा याच्यासाठी प्रीपासूनच चांगला अभ्यास करायला पाहिजे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि हे ठरवून, असं मला वाटतं. प्रत्येक गोष्ट सरांनी अतिशय बारकाईने सांगितलेली आहे. मला वाटलं की मध्ये सुद्धा अजून काही प्रश्न विचारून त्यांच्याकडनं अजून त्यांची तयारी म्हणून घ्यावी लागते की काय, पण अगदी पूर्वपरीक्षेची तयारी असू द्या, मुख्य परीक्षेची तयारी असू द्या, ठीक आहे, किंवा इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी असू द्या, प्रत्येक गोष्ट त्यांनी तशी बारकाईने सांगितलेली आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलो ना की आता म्हणजे हा एक असा विद्यार्थी आहे ज्याचं तयारी जी आहे ती रायटिंग प्रॅक्टिस वगैरे काय लेवलची होती. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्यांनी जे आपल्याकडे टेस्ट सिरीज म्हणजे पेपर जे लिहिले होते, ठीक आहे, ते पेपर मी वगैरे तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेल ते तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एखाद्या माणसाची तयारी खरंच काय लेवलची असते. म्हणजे बऱ्याच वेळेस असं आपण म्हणतो की JMFCच्या परीक्षेमध्ये थोडासा लक फॅक्टर वगैरे येतो, पण ह्या लक फॅक्टरला सुद्धा जर आपल्याला एकदम दाबून टाकायचं असेल, ठीक आहे, तो आपल्या बाबतीत यायला नाही पाहिजे. म्हणजे आपली तयारीच्या लेवलची असायला पाहिजे की थोडंसं लकमुळे आपलं थोडंफार नुकसान जरी झालं, ठीक आहे, तरीसुद्धा आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या मेरिटमध्ये आपण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही यांचे क्वेश्चन पेपर आणि त्याची ॲन्सर लिहिण्याची पद्धती वगैरे जर बघितली, मी यांना अगोदरच म्हटलं होतं की सर बाकी कुणी असेल नसेल म्हणजे रिझल्टमध्ये, पण तुम्ही मात्र रिझल्टच्या बाहेर कसेच जाणार नाही. ठीक आहे, कारण त्या लेवलचं ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस होतं. ठीक आहे, क्वेश्चन पेपरसुद्धा किंवा आपले नोट्ससुद्धा मी तुम्हाला सांगितलं. क्लासमध्ये नोट्स मी डिक्टेट करत असताना आपण कसं की प्रत्येक गोष्ट तशी आपण सांगताना बारकाईने सांगितली होती. शॉर्ट नोटमध्ये इथे एक पॉईंट लिहा, तिथे ते पॉईंट लिहा, इथे सब हेडिंग टाका, ठीक आहे, थोडं मार्जिनच्या मध्ये लिहा, इथपर्यंत मी गोष्टी सांगितल्या होत्या. पण तरीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्या तेवढ्या कनेक्ट होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, आणि तेवढे कष्टही आपण घेतले पाहिजेत. कधी कधी असं होतं की आपण समजा एखाद्या दिवशी लेक्चरला आपण म्हणजे ॲब्सेंट असतो, तर ते लेक्चर आपण रेकॉर्डिंगमध्ये परत बघणं गरजेचं आहे, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी. ठीक आहे, म्हणजे कुठलंही तुमच्या नोट्समध्ये काही इनकम्प्लीट नसायला पाहिजे. परफेक्ट नोट्स मेंटेन करणं आणि त्याचं सरांनी जसं सांगितलं तुम्हाला की सारखं त्याचं रिव्हिजन करणं. ठीक आहे, आपण माणूस आहेत, आपण काही ChatGPT नाही आहेत किंवा आपण काही Google नाही आहेत की सगळ्याच्या सगळे एकदा आपल्या डोक्यामध्ये फिट केलं म्हणजे आपण ते कायमचं भरून राहील. ठीक आहे, त्याची तुम्हाला कंटिन्युटी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. जसं त्यांनी तुम्हाला सांगितलं की ह्या एक्झामने आम्हाला पेशन्स पण शिकवले. ठीक आहे, म्हणजे एवढे 2-2.5 वर्ष त्या सगळ्या वहीचं रिव्हिजन करत राहणं, परत त्याचा अभ्यास करत राहणं, हे सुद्धा काही लहान गोष्ट नाही आहे. ठीक आहे, हे सगळंसुद्धा ह्या बॅचला त्याच्यामध्ये करावं लागलेलं आहे. आपल्याला सगळ्यांनासुद्धा ते करायला लागेल. अजून एक सध्याच्याला विषय फ्रेशर लोकांच्या बाबतीतचं, जसं सरांनी तुम्हाला सांगितलं, फ्रेशर लोकांचे मी काही कमेंट्स वगैरे पाहतोय आपल्या, जे मी फ्रेशरचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर, त्यांचं असं होतं की म्हणजे एकदम खचून गेल्यासारखं की आता आमचं सगळं काही संपलं, असा इथपर्यंत फ्रेशर लोक विचार करत आहेत. ठीक आहे, तर यांनी पण तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला माझं नाही झालं, पुन्हा फ्रेशर म्हणून मी इलिजिबल राहिलो नाही,
पण त्यावेळेस जर यांनी सोडून दिलं असतं तर आज हे सगळं जे यश आहे किंवा हा दिवस आज यांना बघायला मिळाला नसता. ठीक आहे, म्हणजे आपली कंटिन्युटी ठेवणं, सातत्य ठेवणं आणि जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत तो प्रयत्न करत राहणं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, असं एकंदरीत तसं त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी बारकाईने सांगितलेल्या आहेत. पण मला असं काही त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलावं वाटलं. त्यांचं रायटिंग प्रॅक्टिस असू द्या, त्यांचं सगळं सातत्य असू द्या, ठीक आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं कॉपरेशन करण्याची जी वृत्ती आहे, ठीक आहे, ही वृत्तीसुद्धा आजकाल आपण कॉम्पिटिशनमध्ये मी बघत असतो बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये ती नसते. म्हणजे मी माझं काहीतरी दुसऱ्याला का दाखवणार, माझं काहीतरी दुसऱ्याला का सांगणार, दुसऱ्याला मी का मदत करणार. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपण स्वतःजण करू शकत नाहीत. ठीक आहे, म्हणजे मी क्लासमध्ये सुद्धा नेहमी सांगत असतो की कराड लॉ क्लासेस हे जे आपलं एक म्हणजे आज जे आपण इथपर्यंत एवढं यश मिळवलेलं आहे, आज 114 मधले 76 विद्यार्थी आपल्या क्लासेसचे जज झालेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये माझं योगदान फक्त आहे असं मी अजिबात कधीच मानत नाही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांचं योगदान आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही समजा प्रत्येक गोष्ट असू द्या, प्रिलिमचं पेपर असू द्या, ठीक आहे, मग त्याच्यानंतर मेन्सचं पेपर असू द्या, नोट्स बनवणं असं काम असू द्या, किंवा त्याच्यानंतर काही मटेरियल शेअर करण्याचं काम असू द्या. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे. आपल्या क्लासेसचे नोट्स वगैरे आपण कधीच बाहेर कुठे सेल वगैरे करत नाहीत. आता ह्यांनी असे आयते बनवून दिले होते मला. ठीक आहे, म्हणजे मी जर ठरवलं असतं त्याच्यामध्ये मी आपण सगळं सांगितलेले नोट्स आहेत आपण आपल्या क्लासवर ॲप्लिकेशनवर नोट्स म्हणून ठेवायचे. ठीक आहे, त्याची जरी मी 2-2.5 हजार रुपये फीस ठेवली असती तर ते खूप जास्त सेल झाले असते. ठीक आहे, पण आपण ठरवलंच होतं की ह्या क्लासमध्ये आपलं स्वतःचं योगदान नाही आहे तर आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा योगदान आहे आणि याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांनाच व्हायला पाहिजे. ठीक आहे, इंटरव्ह्यूचं सुद्धा तयारी असू द्या, इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये सुद्धा आता आपण हे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले, ते इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड केले आणि ते रेकॉर्ड करून आपण प्रोव्हाइड केले. आता सगळेच लोक कोर्टात प्रॅक्टिस करतात असं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये नेमकं ॲक्च्युअली काय होतं तेच माहिती नसतं. ठीक आहे, मग ह्या सगळ्या लोकांची सुद्धा इंटरव्ह्यू तिथे आपण बघायला त्यांना अवेलेबल करून दिले. याच्यामध्ये सुद्धा मी स्वतः जर करायचं म्हटलं असतं ते माझ्याच्याने ते झालं नसतं. ठीक आहे, काहीतरी सोबत विद्यार्थी पाहिजेत. ठीक आहे, त्यांनी त्यांचा कोर्टाचा प्रॅक्टिसचा अनुभव किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑन रेकॉर्ड आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्या. ठीक आहे, आणि त्याच्या हिशोबाने आपण ते सगळे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये ठेवले. ठीक आहे, सरांचा सुद्धा इंटरव्ह्यू तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे तयारीच अशा लेवलची आपली असायला पाहिजे की कुठलं जरी समजा आपल्याला काही विचारलं किंवा काही जर हे केलं तर जिथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन आपल्याला चांगलं देता येईल त्या पद्धतीने आपल्याला ते करता यायला पाहिजे. परत एकदा आपल्या सरांचं आपल्या क्लासेसच्या वतीने मी परत एकदा अभिनंदन करतो. ठीक आहे, त्यांना म्हणजे आयुष्यामध्ये सुद्धा अजून अशाच प्रकारचं यश जे आहे, ठीक आहे, इथेच थांबू नका. अजून त्याच्यामध्ये आपला चांगला अभ्यास चालूच ठेवा आणि यशाच्या ज्या काही पायऱ्या आहेत, ठीक आहे, त्या अजून तुम्ही त्याच्यामध्ये पुढे चढत राहा. ठीक आहे, धन्यवाद.